मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक आता सुरू झालेला आहे। मात्र 2 दिवसांपूर्वी या मिसिंग लिंक वरती दरड कोसळली, यामध्ये अनेक ठिकाणी गळती लागलेली होती आणि हीच कारण होती जी महाविकास आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या बोगद्याला आणि या मिसिंग लिंकला परवानगी नाकारलेली होती। पृथ्वीराज चव्हाण यांनी ही परवानगी नाकारली होती, हा प्रस्ताव फेटाळला, तो गुंडाळून ठेवला, असं सगळं काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 मे 2026 रोजी जेव्हा या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं तेव्हा याची यादी वाचून दाखवली होती। मात्र आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला आणि त्यानंतर आता हा मिसिंग लिंक सुरू झालाय, वेळ कमी लागेल असे सगळं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता जे समोर येतंय ते हेच आहे की पृथ्वीराज चव्हाण यांनी 13 कारणं दिलेली होती आणि या 13 कारणांमुळे त्यांनी हा मिसिंग लिंक प्रकल्प होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला स्थगिती दिली होती। ही कारणं कोणती आहे ती देखील समजून घेतली पाहिजे। पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं होतं, बोगदा लोणावळा धरणाच्या 200 मीटर खालून जात असल्यानं धरणाच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हा बोगदा धरणाचं एवढं मोठं वजन पेलू शकेल का, त्याचा भार घेऊ शकेल का, हे देखील एक मोठं आव्हान या बोगद्यासंबंधी होतं। ही अभियांत्रिकी शंका तेव्हा उपस्थित करण्यात आलेली होती। बोगद्याच्या परिसरातील भौगोलिक आणि भूगर्भीय रचना कितपत स्थिर आणि सुरक्षित आहे याबाबत तज्ञांनी आक्षेप घेतलेले होते। अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे दरडी कोसळण्याचा धोका तेव्हा व्यक्त करण्यात आलेला होता। याचा सखोल अभ्यास करण्याची गरज तेव्हा व्यक्त करण्यात आलेली होती। बोगद्याची लांबी हा देखील एक मोठा प्रश्न होता। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आग लागल्यास किंवा इतर काही दुर्घटना झाल्यास प्रवाशांच्या बचावासाठी सक्षम यंत्रणा असण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली होती। या अशा तांत्रिक त्रुटींमुळे तेव्हा हा बोगदा आणि हा मिसिंग लिंकचा प्रकल्प स्थगित करण्यात आलेला होता। मात्र आता जी परिस्थिती समोर आलेली आहे दरड कोसळण्याची आणि बोगद्यामध्ये पाणी पडण्याची, यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या शंका आता खऱ्या ठरतायत का असा प्रश्न निर्माण होतो। आणि या सगळ्यांवरती आता तरी या सरकारनं उत्तर शोधावं। या शंका ज्या आहेत, या तांत्रिक बाबी ज्या आहेत, त्यांचा पर्यायी उत्तर काय आहे, त्या कशा सोडवता येतील आणि अधिकाधिक सुरक्षित प्रवास कसा करता येईल या संबंधी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MSRDCनं निर्णय घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।